पाथर्डी तालुक्यामध्ये खळबळ. मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला. देवस्थानातील बाथरूममध्ये एका साधूनं भयंकर कृत्य केलं. बाथरूममध्ये एका महिलेसोबत हा साधू नग्न अवस्थेत आढळून आला. ही घटना उघड होताच एकच खळबळ उडाली. या साधू विरोधामध्ये अद्याप कोणती कारवाई करण्यात आलेली नाहीये. तसंच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी इथं ही घटना घडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर देवस्थानमध्ये हा प्रकार घडला. देवस्थानाच्या बाथरूममध्ये एका तथाकथित साधूला नग्न अवस्थेत महिलेसोबत पकडण्यात आलं. या घटनेमुळे मढी गावामध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी समाज माध्यमांना दिला. हा साधू आणि ती महिला एकत्र गेले होते की त्या महिलेला त्यानं बळजबरी बाथरूममध्ये नेलं होतं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र देवस्थानच्या परिसरामध्ये हा प्रकार घडल्यामुळं भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी याबाबत देवस्थानच्या ट्रस्टींना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. एवढी मोठी घटना देवस्थानच्या परिसरात घडूनही देवस्थानचे ट्रस्टी तोंडाला पट्टी लावून बसले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होऊन ट्रस्टीसह साधूवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच संजय मरकड यांनी केली आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, मढी. जय श्रीराम. मी संजय बाजीराव मरकड, सरपंच श्री क्षेत्र मढी. चैतन्य कानिफनाथ महाराजांची संजीवनी समाधी या गावामध्ये आहे. लाखो नाही तर करोडो लोकांचं श्रद्धास्थान हे श्री क्षेत्र मढी म्हणून या ठिकाणी सर्व जगभर प्रसिद्ध आहे. आणि अतिशय घृणास्पद, लज्जास्पद गोष्ट या मढी गडावर काल रात्री घडली. मढी गडाच्या गडावर बाथरूममध्ये एका महिलेवर अत्याचार झाला. संगनमताने झाला का जबरदस्तीने अत्याचार केला या गोष्टीशी काही देणं घेणं नाही. पण चैतन्य कानिफनाथांची संजीवनी भूमी आहे, संजीवनी समाधी त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील तर खरंच मनाला चीड आणणारी गोष्ट या ठिकाणी रात्री घडली. आणि व्यवस्थापन, जे ट्रस्ट, जे विश्वस्त त्या ठिकाणचे आहेत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः शिव त्या ठिकाणी गडावर आहेत, त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोन रिसीव्ह त्या ठिकाणी केला नाही. आणि आत्तापर्यंत एकही गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला नाही. माझी सर्व या आपल्या माध्यमातून मागणी आहे की जे काही विश्वस्त मंडळातले पदाधिकारी असतील, ज्यांच्याकडे ती व्यवस्था पाहण्याची व्यवस्था आहे, त्यांच्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण हे चैतन्य कानिफनाथ महाराजांची संजीवनी समाधी हे लाखो करोडो नाथभक्तांचं श्रद्धास्थान आहे. जर हा विषय त्यांच्यापर्यंत जर गेला तर महाराष्ट्रामध्ये फार मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभं राहील. म्हणून आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे, जे काही पदाधिकारी असतील किंवा विश्वस्त मंडळ असतील किंवा जे काही त्यामध्ये दोषी असतील, कारण सुरक्षा व्यवस्थेचे पूर्ण धिंडोडे या ठिकाणी उडवलेले आहेत, यांच्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो.